जय सियाराम मित्रांनो, आजचा अनुभव आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील श्री गणेश चौधरी यांचा। हा अनुभव केवळ एका व्यक्तीच्या जीवनातील बदल नाही, तर श्रद्धा, सेवा आणि जगद्गुरूंच्या कृपेने एका माणसाचे संपूर्ण आयुष्य कसे पलटू शकते याची प्रचिती देणारा आहे। गणेश चौधरी स्वतः सांगतात, मी जवळपास 28 वर्षे व्यसनाच्या अंधारात बुडालो होतो। आयुष्यात काहीच उरले नाही असे वाटत होते। दिवस जात होते, पण मनाला ना समाधान ना आनंद। घरच्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलची चिंता वाढत होती। मी स्वतःला हरवत चाललो होतो। मित्रांनो, व्यसन माणसाला फक्त शरीराने नाही, तर मनाने, विचारांनी आणि नात्यांनीही कमकुवत करत असतं। गणेश चौधरी यांचीही हीच अवस्था झाली होती। पण म्हणतात ना, जेव्हा जगद्गुरूंची कृपा होण्याची वेळ येते, तेव्हा ते एखाद्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचतात। अगदी तसेच घडले। एक दिवस त्यांच्या एका जिवलग मित्राने त्यांना स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घडवले। त्या मित्राने स्वामींची माहिती सांगितली। सुरुवातीला गणेश चौधरी फक्त ऐकत होते। मनात अनेक प्रश्न होते। हे खरंच असेल का? माझ्यासारख्या माणसाचा आयुष्य बदलू शकतं का? पण मित्राच्या बोलण्यात एक प्रामाणिकपणा होता। तो म्हणाला, एकदा श्रद्धेने स्वामींचे विचार ऐक, बाकी निर्णय तू स्वतः घे। गणेश चौधरी यांनी कोणताही मोठा संकल्प केला नाही, फक्त एक पाऊल टाकलं। स्वामींचे विचार ऐकायला सुरुवात केली। संत संघातील प्रत्येक शब्द त्यांनी स्वतःसाठीच सांगितला जात आहे असे वाटू लागले। तुम्ही जगा, दुसऱ्यालाही जगवा, हा संदेश त्यांच्या मनात खोलवर उतरला। त्यांना जाणवलं, मी स्वतःच अंधारात आहे, मग दुसऱ्यांना प्रकाश कसा देणार? आणि त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यातील खरी सुरुवात झाली। हळूहळू त्यांनी व्यसनापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते। मन पुन्हा पुन्हा जुन्या सवयींकडे खेचत होतं, पण प्रत्येक वेळी ते स्वामींची प्रतिमा पाहायचे, डोळे मिटून प्रार्थना करायचे, स्वामी मला शक्ती द्या। आणि आचार्य म्हणजे जिथे स्वतःच्या बळावर ते अनेक वर्षे हरत होते, तिथे श्रद्धेच्या बळावर ते जिंकू लागले। काही दिवसांनंतर त्यांच्यात बदल दिसू लागला। चेहऱ्यावर शांतता आली, घरच्यांच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण दिसू लागला। एक दिवस त्यांच्या पत्नीने हळूच विचारलं, खरंच आता तुम्ही पूर्ण बदललात का? ते हसले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। ते म्हणाले, मी बदललो नाही, मला बदलून टाकलं गेलं। त्यानंतर त्यांनी फक्त स्वतःपुरतेच थांबायचे नाही असा निर्णय घेतला। त्यांना वाटलं, माझ्यासारखे अजून कितीतरी लोक अंधारात आहेत। जर मला मार्ग मिळाला तर त्यांनाही मिळवायला हवा। मग त्यांनी गावोगावी जाऊन स्वामींचा संदेश पोहोचवायला सुरुवात केली। कोणाच्या घरी प्रतिमा नेणे, कोणाला संत संघासाठी प्रेरणा देणे, कोणाला आरती शिकवणे, कोणाला फक्त 2 प्रेमाचे शब्द सांगणे, हीच त्यांची सेवा बनली। कधी उन्हाची पर्वा नाही, कधी पावसाची चिंता नाही, फक्त एकच ध्यास, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा। हळूहळू अनेक लोक त्यांच्या संपर्कात येऊ लागले। काही लोक म्हणायचे, आमचं आयुष्यही बदलायला सुरुवात झाली। हे ऐकून गणेश चौधरी यांचा विश्वास आणखी दृढ होत गेला। नंतर त्यांनी ऑफलाईन आरतीसोबतच ऑनलाईन आरतीच्या माध्यमातूनही सेवा सुरू केली। आज अनेक लोक घर बसल्या आरतीत सहभागी होतात आणि गणेश चौधरी म्हणतात, ही माझी सेवा नाही, ही जगद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलेली सेवा आहे। ते सांगतात की सेवा करत असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, जगद्गुरूंकडे येणारा प्रत्येक माणूस वेगवेगळ्या दुःखांनी ग्रासलेला असतो। कोणी आजारांनी त्रस्त, कोणी व्यसनांमुळे उद्ध्वस्त, कोणाच्या घरात भांडण, कोणाच्या संसारात आर्थिक अडचणी, तर कोणी मानसिक तणावाने पूर्ण खचलेला। अशा अनेक लोकांना त्यांनी भेटलं। पण एक गोष्ट प्रत्येकामध्ये सारखी दिसली, ज्यांनी श्रद्धेने स्वामींचे विचार ऐकले, स्वीकारले, त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागला। ते सांगतात, मी अनेकांना फक्त एवढंच सांगायचो, एकदा श्रद्धेने आरती करा, संत संघ ऐका आणि स्वामींच्या विचारांनुसार जगण्याचा प्रयत्न करा, बाकी सर्व त्यांच्यावर सोडा। काही दिवसांनी तेच लोक पुन्हा भेटायला यायचे।
कोणी आनंदाने सांगायचं घरातील भांडणं कमी झाले, कोणी म्हणायचं माझा मुलगा व्यसनातून बाहेर येतोय, तर एखाद्या डोळ्यात अश्रू आणून म्हणायचा आता मनाला खूप शांत वाटतं. हे ऐकून गणेश चौधरी यांच्या डोळ्यातही आनंद अश्रू यायचे. त्यांना वाटायचं एकेकाळी मी स्वतः अंधारात होतो, आज जगद्गुरूंनी मला दुसऱ्यांच्या आयुष्यात दिवा पेटवण्याचं काम दिलं. मित्रांनो, सेवा करताना अनेकदा थकवा यायचा. कधी संपूर्ण दिवस गावोगावी फिरणं, कधी रात्री उशिरापर्यंत आरती, कधी नवीन लोकांना समजावून सांगणं. पण त्या थकव्यामध्येही एक वेगळाच आनंद होता, कारण ती सेवा स्वतःसाठी नव्हती, ती जगद्गुरूंसाठी होती. ते सांगतात, पूर्वी मी माझ्या व्यसनासाठी वेळ काढायचो, आज तोच वेळ मी संत संघासाठी, आरतीसाठी आणि लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी देतो. हीच तर खरी कृपा नाही का? जिथे आयुष्य वाया जात होतं तिथेच आता आयुष्य समजावण्यासाठी उपयोगी पडू लागलं. आणि हाच बदल घरातही दिसू लागला. पूर्वीच्या घरात काळजीचं वातावरण होतं, तिथे आता समाधान होतं. पूर्वी जिथे रागाचे शब्द ऐकू यायचे तिथे आता आरतीचे स्वर घुमवू लागले. घरातील वातावरण इतकं बदललं की नातेवाईकही आश्चर्यचकित झाले. ते विचारायचे, गणेश तुझ्यात इतका बदल कसा झाला? ते फक्त हसून म्हणायचे, हा माझा बदल नाही, हा जगद्गुरूंच्या विचारांचा परिणाम आहे. मित्रांनो, एकेकाळी स्वतःच्या आयुष्याला अर्थ उरला नाही असं वाटणारा हा माणूस आज इतरांच्या आयुष्यातला दिशा देत आहे. यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं असू शकतं? आज गणेश चौधरी अभिमानाने सांगतात की त्यांच्या संसारातही आनंद आहे. त्यांच्या 2 मुलींचे विवाह सुखरूप पार पडले आणि मुलगा BSc कॅम्प्युटरचे शिक्षण घेत आहे. हे सांगताना त्यांच्या आवाजात कृतज्ञता जाणवते. ते म्हणतात, ही माझी कमाई नाही, हे सर्व जगद्गुरूंच्या कृपेचं फळ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजही ते स्वतःला मोठं मानत नाहीत. ते प्रत्येक वेळी एकच गोष्ट सांगतात, मी फक्त निमित्त आहे, करणारे तेच आहेत. गणेश चौधरी यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल फक्त व्यसन सुटण्यात नव्हता, तर त्यांच्या विचारांमध्ये झाला होता. पूर्वी प्रत्येक गोष्टीत तक्रार दिसायची, आज प्रत्येक प्रसंगात कृपा दिसू लागली. पूर्वी मन अस्थिर होतं, आज मनात नामस्मरणाचा आधार होता. पूर्वी दिवसाची सुरुवात काळजीने व्हायची, आज दिवसाची सुरुवात आरतीने आणि प्रार्थनेने होऊ लागली. ते सांगतात, जेव्हा जेव्हा जीवनात एखादी अडचण आली तेव्हा मी घाबरलो नाही, कारण मला विश्वास होता की जगद्गुरू माझ्या पाठीशी आहेत. आणि मित्रांनो, हा विश्वासच माणसाला आतून मजबूत बनवतो. काळ पुढे सरकत गेला, गणेश चौधरी यांची सेवा वाढत गेली. आजही कोणी नवीन व्यक्ती भेटली की ते त्यांना उपदेश करत नाहीत, ते फक्त स्वतःचा अनुभव सांगतात, कारण त्यांना माहीत आहे अनुभवातून बोललेला एक शब्द हजारो उपदेशांपेक्षा प्रभावी असतो. त्यांच्या गावात आजूबाजूच्या परिसरात अनेक लोक त्यांना भेटतात. कोणी म्हणतं, दादा तुमच्यामुळे आम्ही प्रथमच आरती सुरू केली. कोणी म्हणतं, तुम्ही सांगितलेल्या संत संघामुळे घरातील वातावरण बदललं. हे ऐकून गणेश चौधरी नेहमी एकच उत्तर देतात, माझं काहीच नाही, हे सर्व जगद्गुरूंचं आहे. त्यांचे आभार माना. मित्रांनो, खरा सेवक कधी स्वतःचा गौरव करत नाही, तो प्रत्येक यशाचं श्रेय जगद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. त्यांच्या आयुष्यातही हेच घडलं. आज ते जितक्या श्रद्धेने आरती करतात तितक्याच प्रेमाने इतरांनाही जोडतात. त्यांना एकच ध्यास आहे, जो आनंद मला मिळाला तो प्रत्येक घरांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणूनच ते गावोगावी जाऊन लोकांना प्रेमाने भेटतात, कोणावरही विचार लादत नाहीत. फक्त एवढंच सांगतात, एकदा श्रद्धेने अनुभव घ्या, निर्णय तुमचा. मित्रांनो, श्रद्धा ही जबरदस्तीने निर्माण होत नाही, ती अनुभवातून जन्माला येते. आणि गणेश चौधरी यांचं संपूर्ण आयुष्य हा त्यांच्यासाठी तसाच एक जिवंत अनुभव बनला. आज ते मागे वळून पाहतात
तर त्यांना 28 वर्षाचा अंधार दिसतो आणि पुढे पाहतात तर जगद्गुरूंच्या कृपेने उजळलेला मार्ग दिसतो. ते अनेकदा भावूक होऊन म्हणतात, जर त्या दिवशी माझ्या मित्रांनी मला स्वामींची प्रतिमा दाखवली नसती, जर त्यांनी मला प्रेमाने मार्ग दाखवला नसता, तर कदाचित मी आजही त्या जुन्याच आयुष्यात अडकून राहिलो असतो. याच कारणामुळे ते प्रत्येकाला सांगतात, तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा. कारण एका माणसाच्या जागृतीमुळे एका कुटुंबाचं जीवन बदलू शकतं. एका कुटुंबातून एक समाज बदलू शकतो आणि समाजातून एक सुंदर संस्कारमय पिढी घडू शकते. ते आजही अत्यंत नम्रतेने सांगतात, मी आज जे काही आहे ते जगद्गुरूंच्या कृपेने आहे. माझ्याकडे त्यांचे उपकार फेडण्यासारखे काहीच नाही. म्हणूनच जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत सेवा, संतसंगा आणि आरती याच माझ्या जीवनाचा मार्ग राहील. त्यांच्या या शब्दांमध्ये अहंकार नव्हता, होती ती फक्त कृतज्ञता. आणि कदाचित याच कृतज्ञतेमुळे त्यांचा प्रवास इतका सुंदर झाला. त्यांच्या बोलण्यात एक गोष्ट वारंवार जाणवते, ती म्हणजे कृतज्ञता. आज अनेक लोक त्यांना विचारतात, तुम्हाला एवढी सेवा करण्याची प्रेरणा कुठून मिळते? ते शांतपणे हसतात आणि म्हणतात, जेव्हा मी स्वतः अंधारात होतो तेव्हा जगद्गुरूंनी माझ्या आयुष्यात प्रकाश आणला. आता तोच प्रकाश दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं हेच माझी खरी गुरुदक्षिणा आहे. मित्रांनो, या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान दडलं आहे. खरी गुरुदक्षिणा म्हणजे मोठी रक्कम नव्हे, मोठे शब्दही नव्हेत, तर जगद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालणं आणि इतरांनाही त्या मार्गावर प्रेमाने चालायला प्रेरणा देणं. गणेश चौधरी सांगतात की आजही जेव्हा ते एखाद्या नवीन गावात जातात तेव्हा सुरुवातीला काही लोक त्यांच्याकडे संशयाने पाहतात. कोणी म्हणतं, खरंच आयुष्य बदलतं का? कोणी म्हणतं, हे फक्त बोलण्यापुरतं असतं. पण गणेश चौधरी वाद घालत नाहीत. ते फक्त एवढंच म्हणतात, माझ्याकडे कोणताही चमत्कार नाही, माझ्याकडे फक्त माझा अनुभव आहे. आणि मग ते शांतपणे स्वतःचा प्रवास सांगतात. 28 वर्षाच्या व्यसनाचा, हताश आयुष्याचा आणि त्यानंतर मिळालेल्या नव्या जीवनाचा, हे ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात आशेचा किरण दिसू लागतो. मित्रांनो, माणूस दुसऱ्याच्या यशापेक्षा दुसऱ्याच्या संघर्षाशी जास्त जोडला जातो, कारण संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. गणेश चौधरी यांची कथा ऐकून अनेकांनी आरती सुरू केली, अनेकांनी संतसंग ऐकायला सुरुवात केली. काहींनी व्यसन सोडण्याचा निर्धार केला, तर काहींनी घरातील कटुता विसरून पुन्हा प्रेमाने संसार उभा करण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा अशा लोकांचे फोन किंवा भेटी गणेश चौधरी घेतात तेव्हा ते भावूक होतात. ते म्हणतात, माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला, यापेक्षा मोठं समाधान दुसरं नाही. मित्रांनो, एकेकाळी स्वतःच आधार शोधणारा माणूस आज इतरांसाठी आधाराचा शब्द बनला आहे. त्याहून मोठं भाग्य काय असू शकतं? आज त्यांच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होते. मनात एकच भावना असते, हे जगद्गुरू माझ्याकडून अशीच सेवा घडत राहू दे. त्यांना ना प्रसिद्धीची अपेक्षा, ना कौतुकाची इच्छा, ना कोणत्याही मान सन्मानाचा मोह, कारण त्यांनी अनुभवलेलं समाधान ते कोणत्याही सन्मानापेक्षा मोठं आहे. गणेश चौधरी आजही सांगतात, जोपर्यंत माझ्या अंगात प्राण आहेत तोपर्यंत मी गावोगावी जाऊन लोकांना भेटेन, त्यांच्याशी प्रेमाने बोलेन आणि जगद्गुरूंचा संदेश पोहोचवत राहीन. मित्रांनो, अशा व्यक्तींच्या आयुष्याकडे पाहिलं की समजतं, खरी श्रीमंती पैशात नसते, ती चांगल्या विचारात, सेवेत आणि जगद्गुरूंवरील निष्ठेत असते. आणि म्हणूनच गणेश चौधरी यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर हजारो लोकांना प्रेरणा देणारा एक जिवंत अनुभव आहे. मित्रांनो, गणेश चौधरी आज जेव्हा शांतपणे मागे वळून पाहतात तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यातील 2 वेगवेगळे प्रवास स्पष्ट दिसतात. एक प्रवास जो स्वतःच्या मनाप्रमाणे जगला आणि दुसरा जो जगद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालला. पहिला प्रवास अस्वस्थता होती,
व्यसन होतं, निराशा होती आणि भविष्याबद्दलची भीती होती. दुसऱ्या प्रवासात श्रद्धा होती, सेवा होती, समाधान होतं आणि प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञता होती. मित्रांनो, अनेक लोक विचारतात, एखाद्या माणसाचं आयुष्य खरंच इतकं बदलू शकतं का? याचं उत्तर गणेश चौधरी स्वतःच आहेत. कारण बदल हा एका दिवसात झाला नाही. तो प्रत्येक आरतीत झाला, प्रत्येक संत संघात झाला, प्रत्येक चांगल्या विचारात झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला बदलण्याची तयारी निर्माण झाली तेव्हा झाला. गणेश चौधरी सांगतात, आजही मी स्वतःला शिकणारा भक्तच समजतो. प्रत्येक संत संघातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. ही नम्रताच त्यांना आणखी मोठं बनवते. खऱ्या भक्ताची ओळख त्यांच्या कपड्यावरून होत नाही, तर त्याच्या वागण्यातून होते. तो दुसऱ्याशी कसा बोलतो, दुःखी माणसाला कसा धीर देतो, रागाच्या क्षणी स्वतःला कसा सांभाळतो आणि मिळालेल्या प्रत्येक कृपेची श्रेय स्वतःकडे न घेता जगद्गुरूंना कसा अर्पण करतो. यातूनच त्याची खरी भक्ती दिसते. गणेश चौधरी यांच्या आयुष्यातील हीच सर्वात मोठी कमाई आहे. आज त्यांच्याकडे संपत्तीपेक्षा लोकांचा विश्वास जास्त आहे, ओळखीपेक्षा आशीर्वाद आहेत आणि प्रसिद्धीपेक्षा सेवेचं समाधान आहे. ते सांगतात, जेव्हा एखादा नवीन माणूस आरतीला जोडला जातो तेव्हा मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातील आणखी एक दिवस सार्थकी लागला. कल्पना करा, एकेकाळी स्वतःला सावरण्यासाठी झगडणारा माणूस आज इतरांना सावरण्याचं काम करत आहे. हीच तर जगद्गुरूंच्या विचारांची ताकद आहे.